नमस्कार शेतकरी बांधवांनो, निश्चितच जे शेवंती उत्पादक शेतकरी त्यांच्यासाठी महत्त्वाचा व्हिडिओ आहे की जी आपण काल शेवंती लागवड करून घेतली। ॲक्च्युली 2 दिवस गेले लावण्यामध्ये, जवळजवळ 8-8.5 काडी आहे। त्याच्यामध्ये आपण आंतरपीक घेण्याचा प्रयत्न केला आहे। तर निश्चितच या ठिकाणी जी शेवंती लागवड करत असताना त्या ठिकाणी आपण चांगल्या पद्धतीने बेसल डोस करून घेतला, ड्रिप सिस्टम चालू करून घेतला, व्यवस्थित जिथे गळतंय एक साधारणपणे फुटावरती आपले होल आहेत त्या ठिकाणी गळतं त्या ठिकाणी आपण झिगझॅग पद्धतीमध्ये या ठिकाणी लागवड करून घेते। तर लागवड केल्यानंतर ना पुढील हुंडीच्या जी हुंडी असेल त्या हुंडीच्या पुढे आपल्याला काय करू शकतो आपण त्यासाठी चांगल्या पद्धतीने दुसरे पीक घेतले आपण। कारण शेवंती पीक कुठलेही घ्या जवळजवळ 3.5 ते 4 महिने लागतात। तर ह्या 4 महिने चालू होण्यासाठी जे लागतात त्यासाठी आपल्याला कुठलं तरी 1-2 महिन्यामध्ये कुठलं तरी पीक निघणार आहे। तर त्याच्यामध्ये कोबी आणि फ्लावर पीक हे 2 पीक आहेत की जी निघत असतात। बरेचसे शेतकरी बांधव ह्या सिच्युएशनला ह्या टायमामध्ये फ्लावर पीक करतात, पण ह्यावेळेस मी उलटा थोडासा प्रयत्न केलाय। तर या ठिकाणी कोबी लागवड केलाय। तर कोबी लागवड चांगल्या पद्धतीमध्ये आपण या ठिकाणी लावून घेतली। याच्यामध्ये तुम्ही मार्केटमध्ये व्हरायटी भरपूर आहेत। या ठिकाणी आपण सेंट असेल, युरोटो आहे, डॉलर आहे, अजून भरपूर अशा कंपन्या आहेत की तिथं तुम्ही त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने मार्केटला ज्या चालतात त्या ठिकाणी लावू शकतात। एक साधारणपणे 55 ते 60 दिवसांमध्ये चांगल्या पद्धतीने कोबी पीक निघतंय। दगडाचं पीक आहे, वजनदार पीक आहे, तर ते आपण या ठिकाणी करू शकतो। तर मी माझ्या स्वतःच्या घरच्या शेतामध्ये आपण ह्या पद्धतीमध्ये प्लांटेशन केले। शेवंती 8,100 8,500 हुंडी या ठिकाणी आपण टोटल बसलेली आहे। मेघनावरण ह्या जातीची आपण या ठिकाणी लागवड केलेली आहे आणि चांगल्या पद्धतीमध्ये आज रोजी या ठिकाणी आपली पूर्णपणे कोबी लागवड आणि त्याचबरोबर शेवंती लागवड पूर्णपणे झालेली आहे। निश्चितच जे छोटे शेवंती उत्पादक शेतकरी असतील त्यांच्यासाठी हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे की तुम्ही आंतरपीक सुद्धा घेऊ शकता। म्हणजे काही कशाच्या तरी स्वरूपामध्ये तुम्हाला थोडेसे खर्चायला म्हणा किंवा मोबदला एक शेतकऱ्याचा नफा सुद्धा म्हणू शकतो तो आपल्याला या ठिकाणी मिळू शकतो। म्हणून तुम्ही या ठिकाणी आंतरपीक म्हणून या ठिकाणी कोबी लागवड करू शकता किंवा फ्लावर आहे किंवा अजून एक पर्याय आहे तुम्ही बीट लागवड सुद्धा आहे, तर बीट सुद्धा लागवड या पद्धतीमध्ये करू शकता। तर निश्चितच ते तुम्ही जे व्हिडिओ पाहत असाल त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल की झिगझॅग पद्धतीमध्ये आपण जे लावण्याचा प्रयत्न केला आहे ते निश्चितच तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजून जाईल। निश्चितच ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या शेतकरी बांधवांना पाठवा। धन्यवाद।